ऐकलंस की सामाजिक समता हा राष्ट्रवादाचा आधार. सर्वसामान्यपणे आपण भाषण करताना किंवा वक्तव्य करताना नेहमीच आपण व्याख्या मांडतो की आता समजा मला राष्ट्रवाद आणि सामाजिक समता ह्या दोघांच्या व्याख्या आपण स्पष्ट करूया. सरांनी माननीय पतंगे सरांनी सकाळी राष्ट्र म्हणजे काय हे सांगताना सांगितलं होतं आपल्याला की राष्ट्र म्हणजे भूमी, जनता आणि संस्कृती हे तीन घटक ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी एक राष्ट्र उत्पन्न होतं किंवा एका राष्ट्राची निर्मिती होते. मला असं म्हणायचं आहे की ज्यावेळी भूमी, जनता आणि संस्कृती हे तीन घटक नुसते एकत्र न येता या तिन्ही घटकांचा अशा प्रकारे संयोग होतो, एकमेकात अशा प्रकारे विलीन होतात की ते एकमेकांपासून आपण दूर करू शकत नाही, एकमेकांपासून त्यांचं विलगीकरण आपण करूच शकत नाही. तो झाला माझ्या मते राष्ट्रवाद. राष्ट्रवाद म्हणजे ज्या भूमीवरची लोक म्हणतात की ही भूमी आमची आहे, ही भूमी आमची मातृभूमी आहे आणि या भूमीची संस्कृती आमची आहे, या भूमीचा जो काही इतिहास आहे, जो काही वर्तमान आहे आणि जो काही भविष्यकाळ असणार आहे तो आमचा आहे, आमच्या सर्वांचा आहे. त्याची जी काही परिणिती आहे, जी काही चांगली वाईट फळं आहेत ती आम्हा सर्वांची आहेत असं ज्यावेळी लोक मानतात त्या ठराविक भूमीतल्या त्या ठराविक लोकांची जी भावना असते त्याला आपण राष्ट्रवाद म्हणू शकतो. नव्हे तो म्हणू शकतो नाही, तोच राष्ट्रवाद आहे माझ्या मते. राष्ट्रवादाचा ज्यावेळी विषय निघतो त्यावेळी मला स्वामी विवेकानंदांची ती घटना जी मी वाचलेली ती आठवते की ज्यावेळी त्यांनी अमेरिकेचं ते सुप्रसिद्ध भाषण केलेलं माझे बंधू आणि भगिनींनो, त्या भाषणानंतर ज्यावेळी ते भारतात आले आणि कन्याकुमारी म्हणजे भारतात ज्यावेळी त्यांनी एंट्री घेतली त्यावेळी आपल्या भारतभूमीवरती ज्या क्षणी पाऊल ठेवलं त्या क्षणी त्यांनी आपली भारतभूमीची जी माती होती ती कपाळाला लावली आणि चक्क ते लहान मुलांसारखे रडले की माझ्या आईशी आज माझी भेट घडली. ही जी भावना आहे ती राष्ट्रवाद आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. ही जी भावना आहे ती राष्ट्रवाद आहे. इतकंच काय की कसाबला जिवंत पकडून आपल्या अंगावर गोळ्या झेलणाऱ्या स्वर्गीय तुकाराम ओळंबेंची जी भावना आहे ती माझ्या मते खरी राष्ट्रवादाची भावना आहे. आणि पठाणकोटमध्ये जे आमचे भाऊ शहीद झाले त्यांची भावना ही माझ्या मते खरा राष्ट्रवाद आहे. इतकेच नव्हे तर आजही इथे माझे जे बंधू भगिनी समोर बसलेले आहेत आणि ते जे सर्वजण मानतात की ही भूमी माझी आहे आणि इथे बसलेले सर्व बांधव या असे तो हिमाचलपर्यंत जे कोणी आमचे बंधू भगिनी आहेत ते माझे बंधू भगिनी आहेत. ते कोणत्याही जातीचे असू दे, कोणत्याही वर्णाचे असू दे, कोणत्याही रंगाचे असू दे किंवा कोणत्याही परिस्थितीतले असू दे, ते माझे बांधव आहेत. त्यांच्या दुःखाशी त्यांच्या सुखाशी मी समरूप आहे. ही जी भावना आहे ती आजच्या घडीला आपण राष्ट्रवाद म्हणू शकतो. मागच्याच महिन्यात कुर्ल्याला एक घटना घडली होती की थिएटरमध्ये तुम्ही व्हॉट्सअपवर पाहिली असेल ती घटना की थिएटरमध्ये जनगण मन सुरू होतं आणि काही 7-8 लोक सगळेजण उभे राहिले पण ते 7-8 लोक उभे राहिले नाहीत जनगण मनत सुरू असताना. त्यावेळी लोकांनी जे तिकडे पिक्चर बघायला सिनेमा बघायला जी लोक आलेली त्यांनी त्या लोकांना ज्यांनी जनगण मनचा अपमान केलेला, आपल्या राष्ट्रगीताचा अपमान केलेला त्या लोकांना बाहेर काढलं की तुम्ही आमच्या देशाच्या अभिमानाला, आमच्या देशाची जी संस्कृती आहे त्याचा अपमान तुम्ही करू शकत नाही. माझ्या मते त्यावेळीही व्हॉट्सअपवर सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या, सगळ्यांनी अभिमानाची भावना व्यक्त केलेली हाही तिथल्या पुरता राष्ट्रवादच होता. राष्ट्रवाद आपापल्या स्तरावर वेगवेगळी भूमिका घेत असतो पण कुठच्याही परिस्थितीत आपल्या देशाच्या बाबत हितकारी भूमिका घेणं ही राष्ट्रवादाचीच भावना आहे. समता असं म्हटलं जातं की समता हा शब्दाचा उद्गम हा विदेशातला आहे असं म्हटलं जातं. पण ज्यावेळी आपण अद्वैत भावाची जी भावना तिचा विचार करतो की त्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की तू आणि मी एक आहे, तुझ्यात जो अंश आहे तोच माझ्यात अंश आहे, आपण सगळे त्या अंशाचे एक घटक आहोत. आपण सर्व परिपूर्ण झालो तर एक परिपूर्ण अंश होणार आहे. ही भावना आपल्या वेदांमध्ये, आपल्या तत्वज्ञानांमध्ये फार पूर्वीच सांगितलेली आहे. म्हणजे फक्त समता हा शब्द नव्हता पण तो भाव आपल्यामध्ये होता. ज्यावेळी समता आणि राष्ट्रवाद
ह्या दोन घटकांचा संगम होतो त्यावेळी काय काय घडतं याचा जर आपण विचार केला तर विदेशातली जर घटना बघितली तर आपण सांगू शकतो इस्रायल 2000 वर्ष त्यांना भूमी नव्हती, त्यांना जन्मभूमी नव्हती, त्यांना कर्मभूमी नव्हती. फक्त त्यांनी एकच विचार केला की आम्ही एक धर्मीय आहोत, आम्ही एक संस्कृती आहोत आणि कधी ना कधीतरी आमचा देश निर्माण होणार आहे. आणि 2000 वर्षानंतर एकत्र येऊन त्या सर्वांनी इस्रायलची निर्मिती केली आणि सगळ्या त्यांचे जे शत्रू आहेत त्यांच्या छाताडावर उभा राहून छोटासा इस्रायल जगाच्या नकाशात अभिमानाने मिरवत आहे. ही झाली एक विदेशातली राष्ट्रवादाची आणि सामाजिक समतेची एक भूमिका. आपल्या इकडे काय बरं होतं? आपल्या इकडे पण अशा भरपूर घटना घडलेल्या आहेत की सामाजिक समतेतून राष्ट्रवादाचा उदय झालेला आहे आणि क्रांती झालेली आहे. जुने आपण पुराणातले दाखले जरी दिले तरी आपण सामाजिक समता म्हणजे काय म्हणतो? सामाजिक समता म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जिथे कोणीही उच्च नीच नसेल, कोणतीही विषमता नसेल, सर्वजण समान असतील, सर्वांची उद्दिष्ट एक असतील, सर्वांचे प्रगतीचे मार्ग खुले असतील आणि सर्वांना आनंदाने सुखाने जगता येईल. थोडक्यात जो जे वांछील तो ते लाहो अशी भूमिका ज्या समाजात असेल तिथे सामाजिक समता म्हणू शकतो. या सामाजिक समतेचा आणि राष्ट्रवादाचा जेव्हा एकत्र येते त्यावेळी आपल्याकडेही काही घटना घडल्या आणि त्यातून खूप सारे घटना घडलेल्या आहेत. जसं की आपण प्रभू श्री रामचंद्रांना मानतो. प्रभू श्री रामचंद्र राजा होते पण वाली, सुग्रीव, हनुमान, जटायू वेगवेगळ्या स्तराचे लोक, म्हणजे आपण लोकच म्हणू जर ह्या परिप्रेक्षेपातून, की वेगवेगळ्या समाज बांधवांना एकत्र घेतलं त्यावेळी रामायण परिपूर्ण झालं आणि प्रभू श्री रामचंद्र झाले. श्रीकृष्णाची भूमिका घेतली. श्रीकृष्ण अर्जुनाचे सहकारी होते, तसेच सुदामा आणि पेंद्याचे सुद्धा सहकारी होते. एक सामाजिक समता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात येऊ द्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न नुसतं पाहिलंच नाही तर स्वराज्याची निर्मिती केली आणि आजही आपल्या सर्वांचे ते दैवत आहेत, महाराष्ट्राचे ते दैवत आहेत, देशाचे ते दैवत आहेत. पण स्वराज्याचं तोरण बांधताना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेतलं होतं. ज्यावेळी त्यांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली त्यावेळी त्यांचं वय किशोरवयीन होते. सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली की स्वराज्य हे मिळवायलाच हवं, ही तर प्रभूची इच्छा आहे. पण हे खूप कमी जणांना माहिती आहे की ज्यावेळी स्वराज्याचं तोरण बांधलं गेलं ते आपण सगळ्यांनी लहुजी वस्तादांचं नाव ऐकलं असेल. लहुजी वस्ताद स्वातंत्र्य सैनिक आणि त्याच्याही म्हणजे सामाजिक सुधारणेमध्ये त्यांचा मुख्य सहभाग आहे. मातंग समाजाचे ते एक नेता आणि खूप त्यांना मानण्यात येतं असे आपल्या सर्वांचेच ते आदर्श विभूती आहेत. तर त्यांचे जे आजोबा होते त्यांचंही नाव लहुजी. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर त्यावेळी ते लहुजी होते आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण त्या किल्ल्यावर लहुजी साळवेंच्या हाताने बांधलं होतं. हे माहिती नाही, म्हणजे हे आपल्यापर्यंत पोहोचवलं जात नाहीये. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा सामाजिक समता होती. छत्रपतींनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला होता म्हणून एका राष्ट्रवादाचा जन्म झाला आणि ते राष्ट्रवादाचं स्वप्न सत्यात उतरलं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आत्ताच आपण इथे आपल्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सकाळपासून आपण ऐकतोय आणि तसंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची थोरवी माझ्यासारख्या एका लहानच व्यक्तीने बोलणं मला ते म्हणजे मला असं वाटतं की ते खूप मोठं हे होईल. पण तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे हे जे मी आता बोलणार आहे ते मी माझे गुरुजी पतंगे सर त्यांनी मला त्यांच्याशी चर्चा करताना मला एक जाणवलं की त्यांनी सकाळी पण ते म्हणाले की फ्रेंच राज्यक्रांती झाली, किती रक्तरंजितपणा झाला, किंवा लेनिनची क्रांती झाली त्यावेळीही म्हणजे रक्ताचा सडा पडला गेला. कुठचीही क्रांती रक्त सांडल्याशिवाय झाली नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात त्या क्रांतीचा चमत्कार केला आणि छोट्या मोठ्या घटना सोडल्या तर अगदी म्हणजे भावनात्मक रीतीने क्रांती करण्यात आली ज्यात कुणाचंही नुकसान झालं नाही. ही क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी केली ती एक सामाजिक समरसतेचा भागच होती. कारण की सामाजिक समरसता किंवा सामाजिक समता कशी नांदू शकते? ज्यावेळी एखाद्या माणसाला वाटेल की हां मी सुद्धा माणूस आहे, हा महादेश माझा आहे
आणि ह्या देशामध्ये जे काही चाललं आहे ते माझ्या भल्यासाठीच चाललेलं आहे. ज्या शोषित पीडित लोकांना, दुर्बल लोकांना बाबासाहेबांनी मूळ प्रवाहात आणण्याचं काम केलं तेही सामाजिक समतेच्या परिक्षेपातूनच. पुढे आत्ताच आपण पाहिलं की इथेही जर तुम्ही मुख्य याच्यावर पाहिलं असेल की संविधानाचा मूळ उद्देश लिहिलेला आहे. संविधानाचा मूळ उद्देश आणि घटना. खरं म्हणजे बाबासाहेबांनी घटना जी लिहिली त्या घटनेचा अभ्यास किंवा त्या घटनेचा अर्थ लावणं हे सोपं काम नाही आहे. कारण की असं म्हणतात की देव सगळ्यांचं नशीब लिहत असतो, सटवी सगळ्यांचं नशीब लिहत असते असं म्हणतात. माझं तर असं म्हणणं आहे की बाबासाहेबांनी घटना लिहून लाखो करोडो भारतीयांचं नशीब लिहून ठेवलं आहे की अन्याय अत्याचार जर तुमच्यावर झाला तर ही घटना तुम्हाला साथ देईल. या घटनेचे कायदे तुमच्या मदतीला येतील. ही घटना तुमची आहे, हे कायदे तुमचे आहेत. त्या घटनेमध्ये काय नव्हतं? सामाजिक समतेच्या अंगाने विचार केला तर बाबासाहेबांनी ती घटना दुर्बळ शोषित लोकांसाठीच केली असं नाही आहे, तर समाजात जे कोणी घटक आहेत, जे कोणी आहेत या भारतामध्ये, जे कोणी आहेत त्यांचं हित कसं होईल त्या दृष्टीने त्यांनी घटना निर्माण केलेली. आणि त्याचा उद्देश एकच होता की भारतामध्ये सामाजिक समता कशा प्रकारे नांदेल. ही घटना लिहिताना त्यांनी दोन प्रकारे, म्हणजे ते कायद्यांचा जर आपण पाहिलं तर दोन प्रकारे आपण विचार करू शकतो. एक तर अस्पृश्यता निवारण. या संदर्भात असं करण्यात आलं की कोणीही अस्पृश्यता पाळायची नाही. मग ती धर्म, जात, वंश, वर्ण, भाषा, भौगोलिक स्थान यावरून कोणीही कोणाचा तिरस्कार करू शकत नाही, कोणीही कोणाला संधी नाकारू शकत नाही, कोणीही कोणाला जन्म नाकारू शकत नाही. सगळ्यांना संधी समान मिळायला हवी. आता हा जो कायदा आहे, ह्या कायद्याने किती मोठी क्रांती केली. या कायद्याचा आधार घेऊन आज समाजात खूप मोठा बदल घडलेला आहे. दुसरे अशा प्रकारे की ज्यांना दलितांचा दलित म्हटलं जातं तो स्त्रीवर्ग. खरं म्हटलं तर आजही, म्हणजे मी एक स्त्री आहे म्हणून नाही म्हणत, असं म्हणजे मी ते खरंच म्हणते की आपण जर बघितलं तर उच्च पदावर किंवा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आनंद भोगणाऱ्या किंवा ते हक्क मिळणाऱ्या खूप कमी महिला आहेत, खूप कमी आहेत. बाकीच्यांचं आयुष्य अजूनही तेच आहे. त्या सर्वांसाठी बाबासाहेबांनी हक्काचा एक मार्ग मोकळा केला. काय नाही केलं त्यांनी? स्त्री जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तिला जे जे त्रास होतात त्या त्रासांचा मागोवा घेऊन त्यांनी कायदे तयार केले. पण त्याच वेळी बाबासाहेब म्हणाले होते की मी ही सगळी मोठी घटना लिहिली आहे, हे संविधान दिलेलं आहे, पण असं होणार आहे की 26 जानेवारी 1950 नंतर आपल्या देशातली जनता दोन प्रमाणात जीवन जगणार आहे. त्यांना राजकीय समानता असेल पण त्यांना आर्थिक आणि सामाजिक समानता नसेल. दुसरे, बाबासाहेब म्हणाले होते की ही जी घटना आहे किंवा हे जे कायदे आहेत हे सर्वांच्या कल्याणासाठी आहेत, पण यांचं जे कार्यवाही होते ती जर व्यवस्थित झाली नाही तर मात्र खूप मोठा प्रश्न आहे. आणि हाच विचार पुढे अनेकांनी मांडला, अगदी पंडित दीनदयालजींपासून तर आता शिवशक्ती संगममध्ये आपल्या सरसंघचालक मोहनजी भागवतांनी पण हा विचार मांडलेला की आपल्या घटना, आपले कायदे खूप चांगले आहेत पण त्यांची कार्यवाही होते का. आणि हा प्रश्न मी फक्त 5 मिनिटांत मांडणार आहे की हे जे दुःख आहे ते आपण सगळीकडे समाजात पाहतो आहोत. आज अस्पृश्यता निवारण कायदा आहे, कुठेही जातीवाचक काही झालं तर कायद्याने म्हणे खूप काही मोठी त्याला सजा होते, पण त्यालाही पळवाटा आहेत. आणि बाबासाहेबांनी हे दुःख जाणलं होतं. मी एक घटना सांगते की नाव घेते मी, अंबानींना तर सगळेच ओळखतात, एक मोठे उद्योगपती आहेत. त्यांच्या पर्सनल टीममध्ये एक व्यक्ती काम करते, मी त्यांचं नाव नाही सांगणार आहे. तर ती व्यक्ती काम करते, तर त्यांनी एक घटना सांगितली की ते म्हणतात की मी कुठच्याही फॉर्मवर माझा धर्म लिहित नाही आणि माझा देशही लिहित नाही, मी काही हे मानत नाही. मी म्हटलं असं का? तर ते म्हणतात की असं मानत नाही कारण की मी जन्माने अनुसूचित जाती जमातीचा आहे, पण मी खूप श्रीमंत आहे. गावची लोक माझ्याकडून मंदिर बांधण्यासाठी पैसे वगैरे घेतात आणि ते माझ्याकडे राहायला पण येतात मुंबईमध्ये, की जर त्यांना काही अडचणी आल्या तर ते माझ्याकडे राहायला येतात, माझ्याकडून कामधंदे करून घेतात
आणि एक दिवशी मला सांगितलं गावच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. मी त्यांना लाखो रुपयांची देणगी दिली आणि इकडच्या माझ्या सगळ्या मित्रांना घेऊन गेलो की चला माझ्या गावी. आणि तिकडे घेऊन गेलो. त्या लोकांनी म्हणजे त्यांनी सांगितलं की जी लोक माझ्या घरी येऊन जेवायची, जी लोक माझ्याकडून मदत घ्यायची किंवा ज्यांनी शहरामध्ये येऊन जातीप्रथा मांडली नव्हती ते लोक तिथे सगळे बसलेले. त्यांनी माझा सत्कार केला, हार तुरे घातले. आणि नंतर शेवटची एक प्रथा होती की माझ्या समाजातला कोणीही व्यक्ती मंदिराच्या गाभाऱ्याच्या समोर जाऊन जेवलेला नव्हता, प्रसाद ग्रहण केलं नव्हतं. आज तो माझा आनंदाचा क्षण होता. त्या दिवशी मी माझ्या मित्रांबरोबर तिथे गेलो तर गावचे जेवढे लोक होती ते म्हटले असं करा ना साहेब, कशाला तुम्ही तसदी घेता, इथे नका जेवू, आम्ही तुमच्या बंगल्यावर जेवण पाठवतो. तर ते म्हणतात की मी इतका काही वेडा नाही आहे. म्हणजे त्यांनी तो अर्थ वेगळा घेतला, ते आता अर्थ काय कोण कसं घेतं, पण त्यांनी ती घटना मनाला लावून घेतली आणि तेव्हापासून त्या व्यक्तीचा विचार झाला मी देश मानत नाही आणि मी धर्मही मानत नाही. दुसरं एक, स्त्रियांसाठी एवढे कायदे निघालेत. मी एक घटना सांगणार आहे आणि त्या घटनेनी मला आजही अस्वस्थ व्हायला होतं. मी एका वस्तीमध्ये गेलेली, स्त्रियांना खूप काही अधिकार आहेत. मी त्या वस्तीमध्ये गेलेली, तिथे 50-60 वर्षाचे सगळे पुरुष आणि ते माथाडी कामगार आणि हातगाडी ओढणारे पुरुष आणि त्यांच्या ज्या बायका होत्या त्या सगळ्या 17-18 वर्षाच्या आणि त्यांना मुलं 23-24-25 वर्षाची. म्हटलं असं कसं काय होईल, अर्ध्या वस्तींची म्हणजे असं कसं होऊ शकतं ना. तर मी खूप खोलात जाऊन चौकशी केली, खूप असं पाठीस लागले की असं कसं काय. त्यावेळी तिकडच्या एका माणसाने सांगितलं की आम्ही सगळे फिरते कामगार आहोत आणि आमच्या सगळ्यांच्या बायका वारलेल्या आहेत, मग त्यामुळे आम्ही गावाला जाऊन लग्न करून आणलं या मुलींची. तर मी म्हटलं असं कसं काय, म्हणजे सगळ्यांच्या बायका कशा वारू शकतात. तर जे तो म्हणाला की आम्ही फिरतीवर असतो आणि आमच्यातल्या अर्ध्या पुरुषांना एड्स झालेला आहे, आमच्यामुळे आमच्या बायकांना पण झाला होता, पण आम्ही जगायचं का त्यांनी जगायचं, आम्ही जगलो तर काहीतरी करू, मग आम्ही त्यांचं काय दवापाणी केलं नाही. त्या मेल्या म्हणजे अंगावर अजूनही काटा येतो की त्या मेल्या आणि यांना त्यांच्याच गावच्या 17-18 वर्षाच्या मुली लग्नाला मिळाल्या. ही स्त्रीची, आपण म्हणतो की स्त्रियांना कायदे आहेत. मला खरं म्हणजे संयोजकांनी सांगितलेलं की नकारात्मक बोलायचं नाही, पण नकारात्मक यासाठी बोलायचं की कायदे आहेत. पण बाबासाहेब आंबेडकरांनी जे दुःख सांगितलं, आपल्या मोहन भागवतांनी जे दुःख मांडलं की कायदे आहेत पण त्याची परिणिती व्हायला पाहिजे आणि ती योग्य प्रकारे झाली पाहिजे, तरच सामाजिक समता आपल्या देशात नांदेल. दुसरं असं की मी 2च मिनटं घेते की या बाबतीत आपण काय करायला हवं. तर परत पुन्हा मी माझ्या गुरुजींचं एक सांगते. त्यांनी मला सांगितलेलं पतंगे सरांनी की आपण बौद्धिक योद्धे व्हायला हवं. आपल्या समाजात जे काही विष पेरलं जातं, मग बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानांना तोडून मोडून, जसं की असं सांगितलं जातं, बाबासाहेब आंबेडकर म्हणालेले की मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. हे वाक्य हजारदा तोंडावर फेकून अक्षरशः समाजात दुही मांडली जाते. पण ते असे कधीही सांगत नाहीत की बाबासाहेब म्हणाले होते की मी प्रथमही भारतीय आणि नंतरही भारतीय, अखेरचाही भारतीय आहे. हे कधीही सांगितलं जात नाही. किंवा असं सांगितलं जातं की सवर्णांच्या विरोधात बाबासाहेब होते कारण त्यांनी त्यांना छळलेलं. पण बाबासाहेबांचं हे विधान की मी कोणत्याही एका व्यक्तीच्या विरोधात नाही तर मी वृत्तीच्या विरोधात आहे आणि मी ह्या देशाचा प्रथम नागरिक आहे, हे कुणीही कुणाला सांगत नाही किंवा तो विचार दडपला जातो. बौद्धिक योद्धा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे समाजापर्यंत आपण पोचवले पाहिजेत. आणि दुसरं असं की ज्या काही योजना आहेत त्या आहेरे आणि नाहीरे गटामध्ये जो फरक आहे तो बुजवला पाहिजे. हे केव्हा होईल तर ज्यांना, एक अमिताभ बच्चनचा एक मोठा डायलॉग आहे की जिनके पास सजेशन होती है उनको पोजीशन नहीं है और जिनके पास डिसिजन होती है उनके पास डेजिग्नेशन नहीं है. जो ज्या घटकातला माणूस आहे त्यांनी जे दुःख सहन केलंय त्या माणसाला पॉलिसी बनवताना किंवा त्यांच्यासाठी एखादी योजना करताना त्या माणसाला विचारलं जातं का, हा पहिला प्रश्न आहे. ज्यावेळी एखादी योजना बनवताना त्या सामान्य माणसाचा, पंडित दीनदयालजींच्या मते अंत्योदय, खरोखर त्या अंत्योदयापर्यंत जर आपण पोचलो तर सामाजिक समता परिपूर्ण होईल. आणि सामाजिक समता यासाठी की नुसतं सैन्याने सीमेवर लढून आपला देश सुरक्षित होणार नाही, तर त्याबरोबर इथे जे 80-90% लोक दररोजचं जगतायत, दररोजचं मरतायत, त्यांना ज्यावेळी वाटेल की हा देश माझा आहे आणि या देशासाठी मला जगलं पाहिजे, मेलं पाहिजे, त्यांना ज्यावेळी वाटेल की हम दिन 4 रहे ना रहे तेरा वैभव अमर रहे मा, त्यावेळी सामाजिक समता हा राष्ट्रवादाचा खरा आधार होईल. धन्यवाद.